नमस्कार 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 दादा सगळ्यांनी. नमस्कार नमस्कार नाशिक. राम राम भाऊ राम. सगळ्यात पहिले सॉरी, कारण काल लाईव्ह आलो आणि काय तर प्रॉब्लेम झाला. इंस्टाचा साधारण 4 ते 5 दिवस झालं. गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. तर 4 ते 5 दिवस झालं प्रॉब्लेम असा चालू आहे इंस्टाचा की लाईव्हला जमत नाही यायला. आता बरेच दिवस झालं प्रयत्न करतोय, पण जबरदस्त आहे. स्लरी नियोजन सांगा. आज निवांत वेळ आहे, सांगतो. जेवण पण लवकर झालंय, तुमचं झालं असेल अशी अपेक्षा करतो आणि आपण काही गोष्टी बोलू आज. तर स्लरी दादा, जर तुम्हाला कसं नियोजन पाहिजे ते सांगा. जर स्लरी कधी घालणार आहे, साधारण 3 महिने झाले असतील, त्याच्यानंतर स्लरी चालू करा. हिरव्यात गेलं असलं तर, नसेल तर स्लरी सगळ्यात बेस्ट टायमिंग आहे 4.5 महिन्यापासून ते 5 महिन्यापर्यंत, म्हणजे 4.5 महिन्यापासून 6 महिने हार्वेस्टिंगपर्यंत तुम्ही 100% सोडू शकता. आणि त्या स्लरीमध्ये आपण साधारण आता बऱ्यापैकी लोक खपरी पेंडीची सरकी पेंडीची हे करतात, स्लरी करतात. त्याच्यामध्ये गूळ अंडी 500 लिटरसाठी साधारण 20 किलो. मी ॲक्च्युली शेड्यूल बनवते, ते शेड्यूलमध्ये स्लरी पण भेटून जाईल तुम्हाला. परवा दिवशी शेड्यूल मी टाकेल, पण आता त्यांनी विचारला तर मी तुम्हाला सांगतोय की साधारण एक 20 किलो पेंड असावे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर अंडी टाकतात एक 20 ते 25. त्याच्यानंतर गूळ साधारण एक 4 किलो असावा काळा. त्याच्यानंतर फॉस्फरस बॅक्टेरिया त्याच्यामध्ये असाव्या. तर अशा पद्धतीची स्लरी करू शकता तुम्ही. आणि त्या स्लरीमध्ये नंतर मायक्रोआजा वगैरे ज्या दिवशी टाकणार आहे त्याच्या आदल्या दिवशी स्लरी शक्यतो स्लरीमध्ये टाका. त्याचा सगळ्यात मोठा फायदा असा आहे की आपल्याला साईजमध्ये चांगला फरक पडतो. कारण काय होतंय, आता जे वातावरण आहे किंवा वातावरण म्हणण्यापेक्षा जसं सकाळचं ऊन आहे किंवा दुपारी ऊन आहे, टेम्परेचर हाय लेवलला चाललंय. झाडं सध्या फक्त जगण्यापुरतं पाणी किंवा त्याच्यामुळं झाडाची आणि येते तर झाडं फक्त जगण्यापुरतं पाणी घेतात आणि त्याच्यानुसार आपल्याला ते प्रॉब्लेम येतोय. तर त्याच्यामुळं साईज स्टक होऊन बसले पूर्णपणे. तर आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो, की साईजसाठी साधारण ज्या टायमा आपण प्रयत्न करतोय किंवा काही सोडतोय, तर महत्त्वाचं म्हणजे मुळी चालू पाहिजे. आणि मुळी चालू झाल्यानंतर तुम्हाला साईजमध्ये चांगला फरक जाणवेल. त्याच्यानंतर आपलं वेट झोन आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हार्क्युलियन, वेट झोन आणि झूम या तिन्ही गोष्टी जास्त भर द्या. कारण ज्याला साईज वजन पाहिजे त्यांनी ते होऊन जाईल, त्याचा एवढा मोठा इश्यू नाही आहे आपल्याकडं. तर महत्त्वाचा मुद्दा काय आहे आपल्याला, की आता सध्याच्या घडीला झाडाच्या मुळ्या पूर्णपणे कुजलेल्या आहेत. तर त्याच्यामुळं प्रॉब्लेम असा यायला लागला लोकांना की मुळी कुजल्यामुळं किंवा लाल दिसते मुळी. ज्या मुळीला पुढं रूट मुळं म्हणजे समोरची मुळं ज्या टायमाला चालू होणार आहे त्या टायमाला कम्प्लिटली जे काय बोलतात त्याला, म्हणजे मुळी कंटिन्यू चालू राहते. आता काय करतो आपण की सध्या फक्त मुळी चालू आहे आणि 8 ते 10 दिवसानंतर प्लॉटला गेल्यानंतर पूर्णपणे मुळी थांबली असते. त्याच्यामुळं ते जरा हे करते. आणि जरा ट्रेस करण्यासाठी तुम्हाला सांगतो, म्हणजे आता काय होतंय, ज्या बागेमध्ये खाली जमिनीमध्ये गवत आहे, मी परवा इंस्टाला हे टाकलं होतं, सॉरी इंस्टाला म्हणतो, आपल्या माझ्या दुकानचा ग्रुप आहे त्या ग्रुपला टाकलं होतं. एक जणांना फोटो टाकला होता. ते काय होतं तर असं जसं आपल्याला वांग वगैरे भरतो का, तसा ते डाळिंबावरती असं वांग भरल्यासारखं पहिल्यांदा डाग येतोय आणि नंतर ते जास्त काळं पडलं जातं. तर ते जे वांग भरलं आहे तर तो एक कुजवाच आहे एक प्रकारचा. तर साधारण ते कधी येत असतो, ज्या टायमाला दैवार आणि ह्याच्यामधला जो पट्टा आहे, ज्या टायमाला खाली गवत असलं जमिनीमध्ये आणि त्या गवताचं बाष्पीभवन होऊन ज्या टायमाला वर पाणी जातं, त्याच्यानंतर तो असा डाग 100% तसा मला तापल्यासारखा येतोय. तर त्याला आपण काय केलं, एक स्प्रे दिला होता.
एक स्प्रे असा होता की वरनं मला वाटतंय आमिस्टार टॉप आणि M45 तर ते ज्या गोष्टी आहेत त्याचा वरून स्प्रे घ्यायचा आहे आणि जे बुडाला म्हणजे साधारण खोडापासून खाली पूर्णपणे बेडवर ट्रायको आणि सोडोचा स्प्रे घ्या. त्यानं काय होणार आहे तर ह्या गोष्टी होणार नाहीत बागेमध्ये. तर ती एक सोल्युशन आहे तुमच्या त्या प्रश्नाचं की तुम्ही ती 100% करू शकता. हे न दोन्ही प्रकारचा तुमचा कुजवा पण थांबून जाईल. त्यानंतर तुम्ही एक नेमार आहे ती पाकळी करप्याला काम करतं जबरदस्त. पाकळी करपावे ते 4 आणण्यासारखा असं बसका आपण म्हणतो तसा एक टिपका पडला जातो आणि त्याच्यामुळे ते 100% प्रॉब्लेम येतो. ठीक आहे. आणि जे झाडं ट्रेसमध्ये आहेत ते ट्रेसमधनं बाहेर काढायचे असतील तर त्याला हरक्युलेन खालनं जमिनीतनं जाऊ द्या. तुम्हाला ते पण येऊन जाईल. जिओ ॲग्रोचं मला वाटतं रॅपी ग्रो म्हणून एक येतं त्याचा पण स्प्रे घेतला तर चालेल किंवा ऑक्सिजन सिलिकॉनचा स्प्रे मारा ते पण चालेल. उन्हाळा आहे जेवढं सिलिकॉन जास्त वापरता येतील तेवढं वापरू शकता. आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपला आता सगळ्यात मोठा प्रॉब्लेम एक आहे की साईजचा आणि दुसरी गोष्ट म्हणजे लाल कोळीचा आहे. जिथं मला वाटते पानं लाल व्हायचं प्रमाण बऱ्यापैकी चालू आहे लोकांचं. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट अशी आहे की आपल्याला आता बागा लोकांच्या बहार धरायला चालू आहेत किंवा काही पुढच्या म्हणजे पावसाची वाट बघत थांबलेले आहेत. आपण जे शेड्यूल आता नवीन चालू करतोय किंवा देतोय ते शेड्यूल साधारण तुम्हाला 1, 2 ते 3 दिवसामध्ये मी देईल. अर्ध लिहून झालेलं आहे. अर्ध जसं आपण डिसेंबर जानेवारीचं शेड्यूल बनवलं होतं त्या शेड्यूल प्रमाणाच्या बागा तुम्ही इंस्टाला रोज बघताय कशा पद्धतीचे आले आहेत. लोकांना हा ट्रेसमध्ये बाग आहे मी त्याचं सांगतोय तुम्हाला. लोकांना आपण जे लोकांना दिलं होतं ते आत्तापर्यंत म्हणजे कोणाला काही अडचण आली नाही. बागा चांगल्या आल्या आणि विशेष म्हणजे सगळ्यात भारी जे आपण ऑर्गॅनिकचा डोस टाकले त्या डोसचा म्हणजे फायदा एवढा झाला की ज्या बागाच्या शेजारी रासायनिकच्या बागा होत्या त्या 100% फुटल्या गेल्या आणि आपल्या ज्या बागा होत्या त्या 100% सक्सेस झाल्या. त्याचं कारण म्हणजे आपण वेगळं काही केलं नाही. आपण फक्त एकच केलं की त्याला खायला चांगलं दिलं झाडाला. झाडाची मूळ बंद होऊ दिली नाही. मूळ कंटिन्यू चालू ठेवली आणि तेल्यावर काय उपाय आहे? हा साहेब आहे मी सांगतो तुम्हाला साईजसाठी काय करावं. मी साईजसाठी सांगतोय तुम्हाला 2 मिनिटं फक्त एक घेतो प्रश्न. ते कसं होतंय एकाचं संपल्याशिवाय दुसरं घेताच येत नाही. किती प्रश्न येतात त्यामुळे ते कधी घेणार एवढं सगळं. तेल्यासाठी खालून वेट झोन सोडा कारण ग्लुकोनिक पोटॅश आहे त्याच्यामध्ये. तर ते झाडामध्ये पोटॅश प्रमाण अति प्रमाण वाढवतं. त्यानं 2 फायदे होतात. एक तर साईजला चांगला मदत करतं आणि त्याच्यानंतर दुसरी गोष्ट अशी आहे की वरनं स्प्रे बॅक्टोचा घ्या. 2 ml न घ्यायचा आहे. 4 दिवसाच्या अंतरावर 2दा स्प्रे मारा. त्याचा रिझल्ट तुम्हाला साधारण पहिल्या स्प्रेला येऊन जाईल की पूर्णपणे तेलकट तुम्हाला वाळलेलं दिसेल थांबलेलं दिसेल. फक्त एक होतंय कोणतंही स्प्रे येणाऱ्या रोगाला थांबू शकत नाही. म्हणजे कमीत कमी तेलकटला तर बाकीचे स्प्रे आहेत जसं कुजव्यावरती थ्रिप्सवरती आपण म्हणजे प्रिव्हेंटिव्हमध्ये मारतो आणि त्याचा रिझल्ट बी चांगल्या प्रकारचे येतो. पण तेलकट एकमेव गोष्ट अशी आहे की तेलकटचे जे बी काही स्प्रे आहेत मार्केटला आता सध्या ते काय करतात की करंट रिझल्ट आहे त्याचा की आता मारलं आता रिझल्ट आहे. भविष्यात पुढं तुम्हाला कधी येणार काय येणार ते काय सांगू शकत नाही. रेट कसे राहतील. रेट डाळिंबाचे म्हणत असाला तर दादा डाळिंबाचे रेट तुम्हाला कधीही आहेत. फक्त साईज करा मालाची चांगली क्वालिटीची माल आणा. तुम्हाला रेटचा कधीच तुटवडा पडणार नाही. 100% तुम्हाला रेट ही भरपूर प्रमाणात भेटणार आहे. साधारण कसं पण काय पण केलं तर डाळिंब पुढच्या कमीत कमी 1.5 ते 2 वर्ष तुम्ही 100% निवांत राहावा. 150च्या खाली रेट येत नाही. ऑर्गॅनिक डोसचं काय आहे. ऑर्गॅनिक डोस दादा कमीत कमी काय होतंय ऑर्गॅनिक जो डोस आहे तो ऑर्गॅनिक डोसचा सगळ्यात मोठा फायदा असा आहे की 8 ते 10 आता काय होतं आमच्या दुकानदारांनी पहिली ऑर्गॅनिकच्या नावाखाली एकच बॅग द्यायची ही ऑर्गॅनिक आहे. रासायनिकच्या 2 बॅगा द्यायच्या ह्यासोबत हे टाका. काय होतं जसं तुम्ही बघितलं असेल की गांडूळ जमिनीमध्ये असले तर नत्र तिथं गेल्यानंतर ते गांडूळ पूर्णपणे मेलं जातं. तर NPK बरोबर ऑर्गॅनिक कसं चालेल मला काही कळत नाही गोष्ट. तुम्हाला माहीत असेल तर मला सांगा
तर आपण जे ऑर्गॅनिक देतो ते हे अशा प्रकारचं आहे की काय जमिनीवर काम करतं, सॉइलवर, काय मुळीवर काम करतं, काय झाडाच्या पानावर काम करतं, काय झाडाच्या ग्रोवर, काय मुळीवर, काय कळीवर, काय सेटिंगला, अशा 8 ते 10 प्रकारचा डोस आहे. त्याच्यामध्ये मला वाटतं बोनमील येते, डेल्टा येतं, म्हणजे असं वेगवेगळ्या प्रकारचे 10 प्रकारचे खतं आहे. त्याचं काम वेगवेगळं आहे. हे जेव्हा एकत्र येतात खतं त्या टायमाला काय होतं, जसं ज्या टायमाला जसं आपण जेवण आता करतोय, जेवण झाल्यानंतर आपल्याला ताण लागणार, नंतर पाणी पितो, तसं ज्या टायमाला झाडाला जी जी गरज आहे त्या त्या टायमाला ती खत आपोआप स्लो रिलीज होऊन जातं आणि झाडाला लागू पडतं. जिथं रासायनिक 1 महिना काम करतं तिथं ऑर्गॅनिक 3 महिने चालतं. 3 महिने चाललेलं डोस तुम्हाला डाळिंबामध्ये साधारण एक अशी वेगळ्या प्रकारची ताकद देऊन जातं. साधारण डोस कमीत कमी 2 वेळा तर असावा बागेला. 3ऱ्या महिन्यानंतर काय होतं, महत्वाचं म्हणजे डिपेन्डन्सीवर काम करतं की झाडावर डिपेन्डन्सी कुठली राहणारच नाही. तुम्ही आता खतं एवढी महाग झाली, जसं 0.34 आता जवळजवळ 5,200 5,500 पर्यंत गेले म्हणजे वेगवेगळ्या कंपनीचं. ठीक आहे, तर त्याच्यामुळं काय होतंय, ज्या टायमाला तुमचं रेट एवढं हाय झालं लिक्विडचं, याला एकमेव ऑप्शन म्हणजे तुम्हाला डोस टाकणे, झाडात ताकद आणणे. त्याचा झाडात ताकद आणल्यानंतर काय होणार आहे की तुमच्या जे डोक्यात आहे की मला एवढी साईज करायची आहे, मी एवढी करणार आहे, तर ही साईजचं 100% तुम्हाला रूपांतर तिथं त्या फळामध्ये होणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे झाडं मोठी होणार आहेत. ज्या अर्थी तुमची झाडं मोठी झालेली आहेत, झाडात ताकद आली, तर ती त्याला सांगायला लागणार नाही की ती आता साईज किती करायची आहे झाडाची. तर महत्त्वाचा आपला मुद्दा काय आहे की आपल्याला जे साईजवर काम आपण करतोय ते साईजवर बाकीचं काय गोष्टी करण्यापेक्षा जर झाडात ताकद आणली, आता आम्ही ह्याच मला वाटतं गेलं 3 वर्ष झालं हेच काम करतोय की झाडामध्ये ताकद आणतोय. तर ते झाडात ताकद आल्यानंतर तुम्हाला ना कळीला झाड दमवणार ना सेटिंगला दमवणार. आता बऱ्याच लोकांचं काय होतंय की बऱ्याच लोकांचं असं आहे, हा साहेब सांगतो मी नवीन रोपाचा पण 2 मिनिटं फक्त. बऱ्याच लोकांचा प्रॉब्लेम असा येतोय की कळी चांगली निघली, साहेब मी औषध मारले होते तुमचे, कळी चांगली निघली आणि आता कळी निघली तर आता ड्रॉपिंग व्हायला लागले. तर मी एकच करतो की तुम्ही ज्या दुकानात आहे, ज्या दुकानदार आहे तुमचा, किंवा जो कोणी साहेब असेल तुमचा, जो कोणी मास्तर असेल, खाल्ल्या साईडला खाली गेला तर त्याला काय म्हणतात मिस्त्री कोण असेल, ते आपल्याला म्हणजे काही संबंध नाही आपल्याला त्यांचा. मी फक्त एवढं सांगतो की आपल्या शेड्यूल प्रमाणे जात असताना कमीत कमी सेटिंग पुरतं तर माझ्यासोबत राहा. मी तुम्हाला बाग सगळ्यापेक्षा बेस्ट सेटिंग करून देईल. त्याच्यानंतर तुमचा जो माणूस आहे, तुमचा जो दुकानदार आहे, तुमचा जो कन्सल्टंट आहे, त्याच्याबरोबर जावा, त्याच्याबरोबर राहावा निवांत, त्याच्याबरोबर बाग कडपर्यंत करा, मला काही अडचण नाही. पण काय होतं, अर्ध्याने मग शेड्यूल ऐकणं, पुन्हा प्रॉब्लेम देणं. मी काल एक व्हिडिओ टाकला नाही, मला वाटतं ह्याला नाही टाकलं, ते ॲक्च्युली स्टेटस ठेवला होता. ज्या टायमाला शेतकरी येतात महागारी की आमच्या आसपासच्या 4-5 बागामध्ये आपली बाग सगळ्यापेक्षा भारी आहे किंवा सगळ्यापेक्षा चांगलं सेटिंग झालंय किंवा काहीतरी वेगळं दिसते बाग आपली सगळ्यापेक्षा. लोक येते म्हणजे ते काय टाकले, काय मारले, आणि मग ते ऐकायला बी भारी वाटतं आम्हाला की बाबा म्हणजे हायच आपलं वेगळं सगळ्यापेक्षा. आपण लोकांना धाडशीनं काही बी करायला सांगतो, म्हणजे जसं बाबा आपण मोकळ्या पाण्याचा ट्रेड काढला होता की मोकळं पाणी द्या. आणि ऍक्च्युली त्या बागाला मी आता जस्ट काळं रान आहे, ती फुटव्याला माणूस भीत होता की बाबा आता फुटवा येईल बागत, मग कसं करणार. तर आपण काय केलं की झाड थांबलेलं होतं, मग मी म्हणलं फुटवा बी येऊ द्या, आला तर म्हणजे एक तर कळी काढलं नाही तर फुटवा काढल, पण ते झाडानं काय तर करू द्या, तर द्या मोकळं पाणी. आणि ऍक्च्युली ना ते मोकळं पाणी दिलं आणि आज त्या झाडावर जवळजवळ 100-125 आसपास सेटिंग आहे. आणि जेव्हा ती माणसं सांगायला येतात ना, त्या टायमाला लय भारी वाटतं की आयला आपण जे करतोय ते अगदी योग्य दिशेनं आपलं सगळं चाललंय आणि लय भारी वाटतं की अरे झालंय. असा विषय. आता विषय रोपाचा आहे. तर आपण जी रोपं बांधलेली आहेत, कोणतरी विचारलं की रोपाची काय किंमत आहे. मी रोपाची किंमत 40 रुपये ठेवली आहे. मला बरीच जण म्हणतात की साहेब रोप महाग आहेत तुमची. आता का महाग आहेत ते पण सांगतो तुम्हाला. ते ॲक्च्युली आता 30-35 रुपये किंमत चालू आहे सरासरी. पण ॲक्च्युली मी जे झाडावर रोपं बांधली ती झाडं तुम्ही कार्यक्रमाच्या ठिकाणी होते बघितले असतील, त्या झाडाला आतापर्यंत साधारण 4 ते 5 वेळा मी ऑर्गॅनिक डोस, जो डोस कमीत कमी आपला 60 रुपये किलोनं पडतो,
तो डोस साधारण मी 2 वेळा, पहिल्यांदा आणि आता 2 वेळा, असं साधारण 4 वेळा डोस टाकलाय बागेला. आणि 4 वेळा डोस टाकल्यामुळं त्याचा ऑलरेडी खर्च जास्त प्रमाणात झाला. आता पूर्णपणे रोप बांधण्याचा किंवा उतरून म्हणजे हे करण्याचा खर्च डबलीनं केलाय लोकांनी. त्याच्यामुळं आपलं जे रोपं आहेत, मी तुम्हाला अगदी 500च्या स्टॅम्पवर लिहून देतो. कोणताही त्याच्यावर रोग, पानावरती करपा दाखवा, पानावरती तेलकट तर विषय सोडा, पानावरती एक करप्याचा डाग दाखवायचा पूर्ण प्लॉटमध्ये, तुम्हाला रोपं आहे अशी देईल तयार आहे. कारण आपण तशी रोपं सांभाळलेत. आपण डाळिंबात काम करतो, फसवी वगैरे आपल्याला चालत नाही अजिबात. म्हणून आपण ते लोकांना एक विश्वास देतोय की 100% ऑर्गॅनिक आणि 200% गॅरंटी रोपाची. की आतापर्यंत आम्ही जिथं जिथं बागेत जातो त्याच्यामुळं बऱ्यापैकी तिथं बागेत गेल्यानंतर आम्हाला कळते की साहेब आम्ही रोपं अशा आणली होती आणि 8-9 महिने झाल्यानंतर आम्हाला कळलं की त्याच्यात तेलकट आहे. मग आम्ही ते रोपं उपसून काढले. मग रोप कितीला आणलं होतं, पैशाचा विषय नाही, पण मग मी आम्हाला तिथं त्यानं बाबा 25 रुपये दिलं तर 30 रुपये दिलं तर मग 8 महिने आपण त्याला खर्च केला आहे. खर्च केल्यानंतर मग पण आपलं कष्ट वाया गेले, मानसिक खच्चीकरण होतं की बाबा रोपात असं होतं तसं होतं. बरेच लोक म्हणतात की लावायच्या अगोदरच काय येते की तेलकट येते रोपाला. जसं आपल्याला सर्दी खोकला ह्या गोष्टी येतात तसे ते झाडाचे रोग आहेत काय, त्यात करपा खुजवा तेलकट ह्या गोष्टी येत असतात. त्याच्यामुळं त्याचं लय असं डोक्यात काही घेऊ नका की रोग लय मोठा आहे असं तसं. आज मला वाटतंय 181 रुपयानं बाग दिली एक जणाची. ह्याच्यासारखा रेट जगात कुठं नाही डाळिंबासारखा म्हटलं तर चालते, कोणत्याही पिकात नाही. कारण आपल्याला डाळिंबच मोठं करणार आहे. त्याच्यामुळे आपण डाळिंबात काम करतोय तर डाळिंब की डाळिंब दोघा जण रिक्वेस्ट पाठवते झोपा काढतात, तर आपण ऍक्सेप्ट केले. बघू काय म्हणते ते काय नाही ते. दुसरी गोष्ट अशी, आता बरेच प्रश्न वर गेलेत, आता बोलण्यानं आता ती मी बघितलं नाही. हॅलो दादा बोला. नमस्कार सर. नमस्कार. लय अंधार पडलाय, झोपलाय? लाईट गेले. लाईट गेले, बर बर. कॅमेरा तुमच्याकडचा लावा ना, बॅक साईडचा लागलाय कॅमेरा. हा बोला, काय म्हणता बाबा? नमस्कार. नमस्कार. काय चालू सर? काय नाही, आज होता वेळ तर म्हणलं इन्स्टाला जरा लाईव्ह जावं, जरा सगळ्यासोबत बोलायचं जरा. असं आहे का? काय म्हणता बोला. काय नाही, बरं आहे सध्या, कंडिशन बरं आहे बाबाची. आहे का? हा, 100 पासून पुढे आहे, 300 पर्यंत आहे का? साईज चांगली झाली मग. हा, मस्त साईज आहे. ते आपलं किती महिने गायडन्स, झाले? बाहेरचं गायडन्स, तुमचं जे आम्ही ते वापरलं होतं, काय तुम्ही म्हणलं मोकळं पाणी द्या, काही चांगली नाही का ती. हा 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 एक नंबर राहिलं ते बस. हा हा. दुसऱ्या आला रिझल्ट बसला होता का? वर्षी एक नंबर रिझल्ट, कळी एक नंबर स्ट्रॉंग निघत, निघली होती का? एक नंबर निघत. बरं, काय बरं, म्हणते बरं. तेलकट वाढत असं तसं, पण म्हणलं तेलकटचं बघू पहिला, देऊन ते घेऊ लागतं पाणी. तेलकट येत बघून आल्यावर आपण तेलकटवर काम करू ना. पण जी मला एक सांगा, तेलकटचा विषय कुठे येतोय? ज्या टायमाला फळं येणार त्या टायमाला तेलकट येणार, बरोबर का नाही? आता आपला प्रॉब्लेम काय आहे की आता अजून कळीचा पत्त्या नाही, तोपर्यंत तेलकटचा विषय कुठं आला ना, बरोबर का? बरोबर. मग जेव्हा तेलकट येईल तेव्हा बघू ना काय करायचं, तेलकटचं नंतर बघू काय होतंय ते. आणि पाणी आता दिलेलं, आज पाणी दिलेलं उद्या सुकून जातंय, मग तुमचं तेलकट कळी निघणार, सेटिंग होणार, पुन्हा तेलकट यायचंय. त्या पाण्याचा त्या तेलकटचा काय संबंध आहे? ते थोडं बाग प्रेस मध्ये गेलंय, पाणी जर कमी केलं ना. ओके ओके. बघा, ही एक शेतकरी बागतच आहेत वाटतं. नमस्कार. नमस्कार. कुठं आहे? संभाजीनगरहून बोलतो. काल परवा फोन नव्हता गेला तुम्हाला? अच्छा अच्छा अच्छा. हो, काल आलतो पंढरपूरला, पण वेळ झाले मग थोडं पुढं नाही येऊ शकलो. अच्छा, मग पंढरपूरच्या शाखेचं आहेत आपल्या तिथं. तर तुम्हाला भेटायला यायचं होतं तिकडे. आहे का? चांगलं आहे बाग. आपलं आता 15-16 महिना लागला बागेला झाडं लावून. बर बर. हा, सिंगल खोड आहे. आज गवतात छाटणी केली. ओके. हा, चांगलं आहे, सेटिंग गिटिंग भारी झाले. सेटिंग भरपूर झाले आणि 2-250च्या घरात झाली साईज आता. ओके. हा, नाही, ते आता चांगलं. हरकोल्या मध्ये वापरलेलं ओके. फुलराणी. रिझल्ट बसले?
एक महिन्याच्या आसपास येऊन जाईल आता. हा, एक महिनाभर राहिले आता, त्या दिसते गोळा राहिल्यासारखं. हा, हम्म. आता त्याला आपलं 5 तारखेला 5 हा. महिने झाले पाणी देऊन. बरं 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 बरं. हा हा, जानेवारीचं पाणी होतं 5. भारी आहे, सेटिंग चांगलं झालंय राजा. हो, सेटिंग तरी थिनिंग लय केलेलं आहे, सेटिंग झालते त्याच्यावरती. अच्छा 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 अच्छा, साईज बी हो चांगली झाली. हो, साईज पण चांगली झाली. आता काय चालू आहे खालनं जमिनीत सोडायला? जमिनीतून आता हेच आपलं त्याला आता सरकी पेंटची ती स्लरी भिजू घातली आता. बर कॉटन बर. पेंट स्लरी. आणि हम्म. 0-0-50 42-47 हे चालू होतं. ओके. हा, त्याला आता काय द्यावं लागेल दादा? ते त्याला ना, माझं तुम्ही म्हणताल तर आता त्याला कॅल्शियम गेलं नसतं तर 40% कॅल्शियम द्या, 40.5%. हा आणि हा त्याच्यानंतर काय करा महत्वाचं, वेट झोन वगैरे 100% सोडा. आणि महत्वाचं म्हणजे तिथं जर तुम्हाला आहे का नाही, ऑन ड्रिप म्हणून एक मिळतं बघा, तर ते किट भेटलं तर एकदा ते एकदा बघा. त्यानं काय केलं, हा. साईज आणि वजन लय जोरात येते. या 2-3 गोष्टी आहेत, जर तिकडे भेटल्या तर बघा, नाहीतर उद्या सकाळी मला सांगा, मी देईल तुम्हाला पाठवून. हो चालेल. ते वेट झोन आणि तेच बघायचं होतं, म्हणलं आता दादा देतील ते मागचं होते फुलराणी, ते त्याच्या मस्त रिझल्ट आले. हम्म, हम्म. हा, 2000 झाडाचा प्लॉट आहे. नाही, खूप छान झालाय सेटिंग, आणि बरं झालं लोकांनी बघायला भेटला तुमचा प्लॉट लाईव्ह मध्ये. नाही, ते तुम्हाला बघितलं मी लाईव्हला, पण लगेच शेतातच होतो. नाही, संभाजीनगर मध्ये कुठं आहे ते? कन्नड तालुका, आपलं वेरुळले नाही का, हा घृष्णेश्वर, हा तिथूनच 2 किलोमीटर फक्त. हा का? हो, हा, खूप छान आहे, खूप आता छान. 16 महिना चालू आहे झाडाला लावल्यापासून फक्त. बर बर बर, 16 महिन्यात म्हणजे पीक आलं थोडक्यात. हा म्हणजे एका आणि वर्षानंतर धरली होती ना? हा, 11 महिन्यात धरला होता. खूप छान आहे, खूप छान आहे, जबरदस्त. एवढी मेहनत आता रात्री किती वाजले तरी तुम्ही आहे म्हणल्यावर 100% हो, जबरदस्त आणि झालं. सेटिंग पण त्याच्यावरती जवळपास 100+ 125-150 सेटिंग झाली. आता त्याच्यावर फक्त एक 50-55 फळं ठेवलेले आहे. बर, नाही फळ कमीच पाहिजे, त्याची साईज हो, महत्वाची करणं आपल्याला गरजेचं आहे. कारण की साईज हं. आणि एवढं करून कोणी हे नवीनच आहे, डॉक्टर वगैरे कोण नाही, सगळे घरीच काही असं घेतलं. डॉक्टर हांटलं पाहिजे सगळं डॉक्टर धरून, काय डॉक्टरचं गरज नाही. हा, मला तर डॉक्टर बघितलं डोकं हलतं माझं. कशाला तेच डॉक्टर ते. पाहिजे? काही सांगते डॉक्टर लोक. हो हो, नाही, खूप छान आहे, सेटिंग बी चांगला आहे, साईज वर हा, काम आणि करा. आता एक 250-300च्या लगभग झालेली, हं, 200-250. नाही, खूप छान झालंय सेटिंग. आणि खरंच ऍक्च्युली ना, आता साईज फक्त करा, 1 महिना 1.5 महिना राहिलाय अजून, तर हो, साईजला आता जेवढं महत्व देता येईल तेवढं द्या, आणि जेवढी साईज करता येईल तेवढी करू आपण, काही विषय नाही त्याचा. हो, साईज वरती आता बाकी काहीच अडचण नाही, फक्त साईज वरतीच काम करायचं. नक्की नक्की नक्की, 100% साईज वर काम करू, बाकीची काय अडचण नाही. तिथनं कधी बी कॉल करा बिंदास. हा, नाही कॉल तर मी बिंदास कधी पण करतो, तुम्हाला काही अडचण नाही. काय आलं तर कधी बी अडचण, कधी बी फोन लावा, आम्हाला काही अडचण नसते आम्हाला. हो हो, चालेल चालेल, घ्या काळजी घ्या, जरा बागेची हो पण घ्या, तुमची बी घ्या, एवढ्या अंधाराचं फिरताय रात्रीचं बागेत ना. हो हो, चालतंय. हो ओके हो, ओके ओके दादा, हे दुसरे चालतंय शेतकरी कुठले आलेत? चालतंय. दादा बोला. हॅलो, हॅलो, बोला बोला बोला. नमस्कार सर. नमस्कार. सर, माझे दुसरा बहार आहे. ओके तर 100+ सेटिंग आहे. ओके. स- रेंज रेंज कमी आहे का? हॅलो, बहुतेक रेंज कमी आहे दादा तुम्हाला तिकडं. हॅलो, जाऊ द्या, काय नाही, रेंज कमी आहे. ठीक आहे, साईज चालेल साईज चालेल. हा, बोला बोला. साईजसाठी, काय झालंय? 125+ सेटिंग आहे. ओके. थिनिंग पण केली, पण मग हा आता एवढं हात नाही व्हायला थिनिंग करायसाठी. हा पण तरी 125+ सेटिंग आहे.
आणि 100+ आहे फळ ताई. बर बर बर. 5 जानेवारी पाहिजे. झाडे किती वर्ष आहेत आपले? हे दुसरा बहार आहे. ओके, दुसरा बहार आहे का? हा. दादा साधारण माझ्या हिशोबान बरं का, दुसऱ्या बहारला आपल्याला 70 फळाच्या आसपास फळं पाहिजेत. मला असं वाटतं की जास्त फळं नको आहे ती, कारण काय होतं सांगतो तुम्हाला, जर 100 फळं ठेवून जर तुमचं माल तर समजा 20 किलो तुटत असेल, 70 फळं ठेवून तोच माल तर 20 किलो तुटला, तर ते 30 फळाचं जे स्टोरेज आहे ना ते झाडामध्ये जातं आणि झाडं स्ट्रॉंग राहतात आपले. आता काय होतंय, 100 फळं पोचायला जेवढं झाडाला स्टोरेज वाया जाणार आहे ना, ते 70 फळाला गेलं तर ते फळं बी मोठी होतील 100च्या तुलनेत. अवरेजली तेवढंच इन्कम येणार आहे, अवरेजली तेवढंच त्याचं साईज होणार आहे. आणि महत्वाचं म्हणजे टनेज मध्ये पण तेवढाच सेमच राहतं, काय नाही फरक पडत. उलट फळं कमी घेतले तर उलट ते झाड चांगलं राहतं आपलं. अर्ध्या बागेत थिनिंग केली होती, 60-70च्या वर फळं नाही ठेवलेले, तिथं 200च्या पुढे साईज. हा ना, मग काय म्हणायचं आहे, जेवढं काय होतं कधी कधी ज्या टायमाला जर समजा मुळी बंद झाली अचानक, प्रॉब्लेम पुढे सांगतो, जर मुळी बंद झाली तर मुळी बंद झाल्यानंतर ते जे फळ आहे त्या फळाला साईज घेण्यासाठी ते पानाचं स्टोरेज वाढल्या जातं त्याचं, त्यामुळे झाड ट्रेसवर जातात जास्त प्रमाणात. त्याच्यामुळं फळं कमी असलेली कधी पण चांगली. ज्याला साईज करायची आहे त्यानं मुळी काम करायचं, आणि ज्यानं मुळी चालू ठेवली त्याचं काहीच अडचण येणार नाही ना, साईजला येणार ना कशाला. पण ह्या दिवसामध्ये काय होतं, सगळ्यात मोठा प्रॉब्लेम मुळीचा येतो, तर जरा फक्त मुळीला लक्ष ठेवा तुम्ही, बाकीची अडचण काहीच येणार नाही तुम्हाला. ठीक आहे, चला. ते कुत्र कुणा तर भुकते मध्येच. हा बोला. दादा आपले 7 महिन्याचे झाड आहे. ओके. तर त्याला शेणखत भरले आपण 5-5 किलोनी एक झाडाला. तर आणखीन काय म्हणजे खत कोणचं सोडावं काय? आता मी काय माहिती का, मी रासायनिक मध्ये काहीच काम करत नाही. हे माझे ऑर्गॅनिक आहेत, माझा जे डोस आहे ते तिकडे भेटेलच असं काय नाही. त्याच्यामुळं आता रासायनिक तुम्हाला मी काय म्हणून सांगू, मला सांगा. कारण मी देतच नाही कोणाला, तर मग तुम्हाला सांगणं बी चुकीचं आहे ना, की बाबा हे टाका ते टाका. मग त्यामुळे कसं आहे, माझ्याकडे जो डोस आहे तो पूर्णपणे ऑर्गॅनिकचा आहे. कारण मी माझ्या बागेला ऑर्गॅनिक शिवाय काही घालत नाही, आणि मी लोकांना तेच सांगतो जे माझ्या बागेला घालतो ते. एका झाडाला बारकीची झाडं आहेत ना, साधारण दररोज तो एका झाडाला 30 रुपये आसपास खर्च येतो, 30 रुपये. आपले 2 वर्ष झाड सांगता. मग 2 वर्ष झाड आहे तर एका झाडाला साधारण 60 रुपये खर्च जाणार तुम्हाला. आणि ऑर्गॅनिक मध्ये काय काय घ्यावं लागतं साहेब? ऑर्गॅनिकचं एक नाही, आता त्याच्यात नावं सांगायचे म्हणलं तर तुम्हाला सांगू का, ऍक्टिव्ह मिल, तुम्हाला सांगतो सिलिकॉन, पॅसिलो, नॅनोमॉल, नॅनोझाईम, पुन्हा नंतर मला वाटतं डेल्टा, अल्ट्रायझा, असं म्हणजे 10 प्रकारचे खत आहेत ते वेगळे वेगळे. संचारक आहे त्याच्यामध्ये, पीएसबी मॉल वगैरे असे नावं सांगून तुम्हाला नाही लक्षात येणार त्या गोष्टी. कारण आता कसं होतं, प्रत्येक दुकानात तुम्ही गेला का नाही तर वेगवेगळ्या कंपनीचे वेगवेगळ्या नावानं औषध खते येतात, असा विषय. तर आपल्याला जर घ्यायचं ठरला आडोस, तर आपल्याला आमच्या इकडं तर काही भेटत नाही हा, संभाजीनगर मध्ये. कोणतं गाव तुमचं? बालानगर. कुठलं? छत्रपती संभाजीनगर, बिडकीन येतं आपलं गाव, बिडकीन. बिडकीन का? आता तुम्हाला तिथं जवळ म्हणलं तर श्रीगोंदा जवळ आहे का? नाही, लय लांब आहे. बर, मग दादा अवघड आहे तिथं. सगळ्यात बेस्ट सांगू का, एखादा दुकानदार चांगला शोधा, त्याला म्हणा असा असं मला डोस पाहिजे, आपण त्या दुकानदाराकडे ठेवायचं 100% प्रयत्न करू. आणि तिथं तुम्हाला जवळ जिथनं पडेल ना, तर संभाजीनगरचे एक दुकानदार मला भेटले होते ऍक्च्युली. मला वाटतं आपली फुलराणे वगैरे औषध त्यांच्याकडे आहेत, पण डोसचं अजून काही नियोजन नाही तिकडे केलं त्या लोकांनी. नाही आपल्या ज्यावेळेस जर डोस घ्यायचा सर, तर मी दुकानदाराला सांगा कोणता आहे तो. मला काय करा, माझ्या नंबरला व्हॉट्सअप करून ठेवा डोसचं. आज सुट्टी आहे दुकानला, मी उद्या दुकानात गेल्यानंतर तुम्हाला डोसचा फोटो पाठवतो, त्या हिशोबाने तुम्हाला देईल मग मी. चला, आपल्याला हार्कोलियन आणि वेट झोन पाहिजे होतं साईज साठी, आपल्याला आपलीकडे डिलिव्हरी होईल का? 100% होते दादा, काही अडचण नाही. रोज माझे पार्सल जातात सकाळी,
तुम्हाला पाहिजे तर मी देईल. मला 10च्या आत सकाळी कॉल करा, उद्या 10-11 वाजायच्या आत मी तुम्हाला सगळं देऊन टाकेल, काय अडचण नाही. दादा तुमचं कड्यात पण आहे ना लोकांना ऑर्गॅनिक हो, काहीतरी? कड्यात मध्ये माझ्या मित्राचं शॉप आहे, कड्यामध्ये आष्टी काळा, तिथं हो, बी आम्ही मिळेल आष्टीतूनच तुम्हाला. बोलतोय. मी काय म्हणला? आष्टीतूनच बोलतोय. आष्टा हरिनारायण गाव आहे आमचं. ओके ओके, तर तिथं भेटेल का मग तुमचं हे? 100% भेटते. जावा तिथं आणि घ्या तिथनं, 100% तुम्हाला भेटून जाईल. हं? ओके. ठीक आहे, चालेल. आता बाकीचे रिक्वेस्ट आले त्या, जे आता बोलले त्यांनी डायरेक्ट बाहेर जावं आता सगळी. नंबर माझा का देतो नंबर. 1 मिनिट कमेंट करतो नंबर. ज्याचं झालंय त्याने ठेवून टाका फोन. 22-12-24. दादा कट व्हा तुम्ही. हा ओके. तर आता रिप्लाय द्यायचा दादा. मगाशी कोणतर मला वाटतं रागाला आलता बिचारा की रिप्लाय, आता का रिप्लाय देऊ, यांच्यासंग बोलतो दादा मी, त्यामुळे सॉरी बरं का. तुम्ही काय प्रश्न विचारा होता डबल एकदा सांगा. तेलकटसाठी फवारणी दादा बॅक्टोचा स्प्रे घ्यायचा आहे. बॅक्टो 2 ml न 2 स्प्रे 4 दिवसा अंतरावर काढायचे आहेत. पूर्णपणे तुमचं तेलकट जागेवर थांबून जाईल. जमिनीतनं वेट झोन मात्र सोडा विसरू नका, कारण आपल्याला साईज करणं पण गरजेचं आहे डाळिंबाची. तर साईज करायची तर ह्या गोष्टी 100% तुम्ही करा. नंबर दिला 1000, आता लगेच फोन लावणार आहे. एकच फोन चालू आहे माझा, त्याच फोनवर फोन आहे. कारण काय होतं, लगेच कोण फोन डायल केला मी ते सगळंच माझं बनवलेत ना. ठीक आहे, तर ह्या गोष्टी मी तुम्हाला साईजसाठी करायच्या आहेत ते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तेलकट पण पूर्णपणे थांबून जाईल, काही अडचण नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरे प्रश्न अजून वर गेले जातं भरपूर, जाऊ द्या. ज्यांना विचारायचं त्यांनी अजून एक टाका डबल, काय अडचण नाही. असं जस्ट टाइम होता, म्हणलं जरा बरेच दिवस झाले गेलो नाही लाईव्हला. तर पेपर मारल्यावर स्प्रे कसा करावा? काय नाही, नॉर्मल स्प्रे जसा मारता तसाच मारा, काही विषय नाही दादा. तुम्हाला अडचण कुठंच काय येणार नाही. पेपर मारल्या उलट शायनिंग चांगली राहते. जो व्यापारी म्हणतो की पेपर मधला माल 20 रुपयाने कमी घेणार आणि झाकलेला माल 20 रुपयाने जास्त घेणार, त्या व्यापाऱ्यांची काही चुकी नाही म्हणलं तर चालेल. पेपर मारताना फक्त मागं उभा राहावा, जेणेकरून फळ पूर्णपणे झाकले गेलं पाहिजे. बरीच लोक फळ अर्धवट सोडतात, एक पिन एक्स्ट्रा गेली तर चालेल. त्याच्यामुळं काय होतंय, अर्ध्या फळाला कलर वेगळा राहतो, अर्ध्या फळाला खाली वेगळा राहतो कलर. त्याच्यामुळे रेटमध्ये फरक पडायला लागलेत बऱ्याच लोकांचे. त्याच्यामुळं जरा थोडं ते एक पेपर मारताना थोडं लक्ष ठेवा. आणि वाऱ्याच्या विरुद्ध दिशेला पेपर मारा शक्यतो, म्हणजे वारं त्याला म्हणजे पेपर असा उडणार नाही वगैरे, ह्या बाबतीत जरा थोडं. डाळिंब लागवडीपासून हार्वेस्टिंग पर्यंत खर्च किती येतो? दादा, डाळिंब ही अशी गोष्ट आहे, जसं एखाद्या लहान मुलाला तुम्ही जन्मल्यापासून पालन पोषण कसं करताय त्याच्यावरती राहतं. त्याचं नाही पालन पोषण केलं, नाही कपडे घेतले, उघडे फिरलं तरी पण ते जगतं, कारण ते असंच आहे ते डाळिंबाचं झाड. तुम्हाला साधारणपणे डाळिंबाला कमीत कमी एका एकराला दररोज 1.5 ते 2 लाख रुपये खर्च दररोज जातो. झाल्यानंतर 1.5 ते 2 लाख रुपये जातो. पण एक गोष्ट आहे डाळिंबामध्ये की साधारण तुम्ही पहिल्या वर्षी बाग धरल्यानंतर 100% तुम्हाला खर्च पूर्णपणे बाहेर निघला जातो. त्याच्यामुळं काहीच अडचण नाही. ठीक आहे. ड्रीप मधून 13-0-45 0 सोडला, आता काय चालू ठेवू? तर 13-0-45 सोडल्यानंतर आता माझं मत 0-34 कंटिन्यू चालू ठेवा. त्याच्या आधी मध्ये तुम्ही काय करू शकता, मला वाटतं 35-55 किंवा 42-47. त्याच्यानंतर जर तुम्हाला लिक्विडच्या माध्यमातून म्हणलं तर वेट झोन आहे, हरक्वेलन आहे, नोवा ड्रिप आहे. ह्या गोष्टी आधनं चालू द्या तुम्ही, जबरदस्त आहे. साईज बी होऊन जाईल आणि आपल्या साईजवरच काम करायचं आता, कारण तुमची बाग तर अगदी सगळ्यापेक्षा भारी आहे म्हणलं चालतंय दादा. मी बघितली बाग तुमची. रेट बद्दल सांगा दादा. रेट कधीही तुम्हाला सापडणार आहे. रेटचा विषय बिंदास राहा तुम्ही. रेटचं काय डोक्यात घेऊ नका. रेट तुम्हाला 200% सापडतोय. आणि डाळिंब तुम्हाला सांगत आता, डाळिंब 60 रुपयाला पण आलं तरी सुद्धा डाळिंब परवडतं. त्याच्यामुळे डाळिंबाचा लय विषय घेऊ नका. रेट भरपूर आहेत, निवांत राहा, काय अडचण नाही. ठीक आहे.
फळ हिरव्यात पडले, तेलकटचे नवीन स्पॉट आले, फवारणी कोणती घेऊ? मी तुम्हाला तेच सांगितलं की बॅक्टोचे फवारे घ्या. बॅक्टो जबरदस्त रिझल्ट देतोय. ऑर्चिड ॲग्रोचा बॅक्टो. ठीक आहे. मर रोगासाठी दादा तुम्हाला सांगतो 4 ते 5 प्रकारचे वेगवेगळे ड्रिंचिंग असतात. त्याच्यामध्ये पहिले मी सजेस्ट करतो तुम्हाला केबीचं रूटफिट म्हणून येतं, ते ड्रिंचिंग करा. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे मला वाटतंय काय ते इंद्रजाल म्हणून आहे, ते ड्रिंचिंग करा. त्याच्यानंतर अजून एक ड्रिंचिंग असं आहे की साधारण मला वाटतंय हमला, टिल्ट आणि 22 हे ड्रिंचिंग करतात. काय होतंय, कोणतंही ड्रिंचिंग सोडल्यानंतर तुम्हाला असं तेलकट थांबल्यासारखं वाटेल आणि काय सॉरी म्हणजे मर थांबल्यासारखं वाटेल. पण काय होतं, जर फ्युजरम अशी गोष्ट आहे की 10 ते 20% पीक खाली शिल्लक राहिली तर ते डबल 100% जाते. त्याच्यामुळं तुम्हाला 100% ते कंटिन्यू चालू राहावा, देत राहावा ड्रिंचिंग. त्यानं काय होते, बऱ्यापैकी तुम्हाला रिझल्ट भेटून जाईल चांगल्या प्रकारे. ठीक आहे. डाळिंबाची साईज 200 ग्रॅम झाली आहे, अजून किती होईल लास्ट पर्यंत? दादा डाळिंब हे 700 ते 800 ग्रॅम पर्यंत सुद्धा जातं. गेल्या वर्षीचा एक व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये नितीन काटकर साहेबांचा, मसवड कारकेलीतला, त्यांचं डाळिंब बघा, साईज बघा, तुम्हाला सांगा त्याचं नाही. दादा बोला, जॉईन झालाय. काय नाही सर, व्यायाम करत बसलो. अरे भाऊ कायम करताना असं कोण बोलत का ते कट तर करला का? सगळे असे बघते ते उघड तुला. कधी झालं कर कट कर कट कर. ठीक आहे चला. 6 महिने जे झाले आहे, 200 ग्रॅम आहे, अजून किती लास्ट होईल? दादा काय होतंय, साधारण साईज म्हणलं तर 300 ग्रामच्या प्लस असेल ना तर रेट मध्ये कमीत कमी 20 रुपयाचा फरक पडतो. अजून वेळ आहे तुमच्याकडे, 6 महिने झालेत म्हणताय ना, तर साईज 200 ग्रॅम म्हणण्यापेक्षा वजन अजून वाढवू शकता. भलं दिसायला डाळिंब छोटं दिसलं तरी चालेल, पण वजन वाढवू शकता. त्या वजनसाठी तुम्ही वेळ झोन आणि झोम ह्या गोष्टीचा जास्त वापर करा. आणि जमलं तर तुम्ही मला वाटतंय लास्ट पर्याय अजून एक आहे साईजसाठी, वजनासाठी सॉरी, अलॉन ड्रिप ह्याचा एक वापर करा. 4 फुड्या येतात 250 ग्रामच्या, एकरी 250 ग्राम सोडायचं असतं आठवड्यातून एकदा. पण बाग हार्वेस्टिंग आले तर आठवड्यातून 2 वेळा सोडू शकता, पण वजन जबरदस्त येते. काय नाही म्हणलं ना तर या 3 गोष्टी मिळून तुम्हाला एका एकरामध्ये एक 500 ते 800 किलोच्या आसपास फरक 100%. ठीक आहे. चुकून टच झाला आहे, बरं ठीक आहे, असू द्या, करा व्यायाम करा दादा, काही अडचण नाही. तुम्हाला सगळं चांगली बॉडी वगैरे झाली बरं का, सगळ्यांनी बघितलं, जी काही 60-65 लोक आहेत आपली, भारी वाटते. ठीक आहे. 5 महिन्यात झाला आहे. तर काय पडलं. दादा बोला, नमस्कार. नमस्कार सर. बोला. नॅनो फ्लॉवर मारू का हो? नॅनो फ्लावर काय आहे? काय हो? नॅनो पोटेश कशासाठी महाराज आहे? साईज साठी आणि का नॅनो पोटॅश खाल्लं सोडायचं असेल ना, स्प्रे तेच कलर ना, येणार त्याला. आणि मारतात पण ना. पोटॅश मारतात, मारायबद्दल काय ना, लाल करायसाठी वगैरे किंवा कलर आणण्यासाठी मारतात, पण खालून जेवढं काम करेल चांगलं तेवढं स्प्रे नाही करणार काम. हा का? हा. नाही किती साईज झाले आता? हा, साईज किती झाले? साईज आता 100 200च्या 200च्या घरात आहे ना. खालनं जमिनी मार्फत काम करा ना जास्त. हा का? स्लरी हा. चालू आहे का? ना असू दे की स्लरी, त्याचा काय संबंध आहे? हा का? स्लरी सोबत सोडू शकता ते. स्लरी सोडू नका, ऍक्च्युली वेगळं हा. सोडा, त्याचा रिझल्ट चांगले भेटतील तुम्हाला. 42-47 आहे चालू आता, सोडतोय. बर
चालते की 42-47 चालेल. पोटॅश आहे तर पोटॅश पण सोडू शकता, काय अडचण नाही. किती महिने झालेत बागाला म्हणला? म्हणजे 4.5 महिने झालेत आता. 19 ओके. फेब्रुवारीचं पण आहे. मग स्प्रे नका मारू दादा, लाल करणार डाळिंब ते. नको ना मग घ्यायला तो स्प्रे. अजिबात नको. तरी बी ट्राय करा, असलं तर एक मारून बघा स्प्रे. पूर्णपणे लालसर मध्ये जाणार बाग, लाल होऊन जाणार. मी आणलंय ते खाल्लं सोडा ना, काय अडचण नाही. काय होत सांगतो तुम्हाला बरं का, ज्या टायमाला आपण जमिनीतनं म्हणजे पोटॅश देतोय का नाही, आता आम्ही 3ऱ्या महिन्यापासून मला वाटतं वेट झोन चालू करतो, त्याच्यामध्ये पोटॅश आहे भरपूर प्रमाणात ऑक्साईड मधला. घोळ काय होतोय, जे डाळिंब मॅच्युअर झाले त्यालाच ते मी कलर आणतं, जे मॅच्युअर म्हणजे साधारण 5 महिन्याच्या पुढे गेल्यानंतर डाळिंब. पण ज्या अर्थी तुम्ही वरनं स्प्रेज मारताय त्या अर्थी मग ते अगोदर बी होऊ शकते मॅच्युअर. एक तर ऊन टेम्परेचर एवढा आहे त्याच्यामुळं प्रॉब्लेम येऊ शकतो बरं का. कारण मी काय कोणाला देत नाही या गोष्टी, कारण आमच्या दाण्यामध्ये नॅचरली कलर येतो, ती काय मारायची गरज नाही पडत. खाली कोणता प्रश्न विचारते कलरसाठी काय मारावं, त्याला एसके बायोच्या बॅक्टेरिया आहेत बघा, स्पोर प्लस नावाच्या, स्पोर प्लस नाही सॉरी, पोस्टर ड्रिप नावाच्या, पोस्टर ड्रिप आणि कॅल्शियम. तर ह्या स्प्रेनं काय होतंय, तुमचा कलर बी नॅचरली होऊन जातो आणि मला वाटतं चकाकी पण चांगली येते, चमक वगैरे, तर ती 100% करू शकतो. ठीक आहे. बोला काय. हॅलो, नमस्कार. नमस्कार नमस्कार, बोला की. अहो ते आम्ही आमच्या एका नातेवाईकाने 50 किलो तर आपलं पोटॅश, ते म्हणले तो मान्य करा. म्हणजे कसं मला नाही कळलं, ऐकाय नाही आलं. ते पोटॅश असताना हा 50 ग्रॅमच आहे ते 50 ग्रॅमच आहे. नाही असू दे की, पण कुठली पॅकिंग आहे एक बघा, जळगाव आहे का जी, जळगावची कुठली तरी ती आहे त्याच्यावर कंपनी, आणि ते 200 लिटर पाण्यातनं फवारा म्हणले. नाही मारायबद्दल मी नाही म्हणत नाही. आता कसं होतं, सगळ्या कंपनीचे औषध काय माझ्या ओळखीचे नाहीत, पण ज्या अर्थी तुम्ही बोलला ना की ती पोटॅश आहे, मग ते आता आपल्याला अजून टाइम आहे ना बागेला, तर एवढं लवकर नको मारायला वरनं स्प्रे. तुम्हाला सोडायचं तर खालनं सोडा, मी आज फक्त म्हणलं. सर ह्या काय ही औषध आहे बघा ही. हा ते पोटॅशच आहे ना. तुम्हाला एक सांगतो, ते जे त्या ह्याचं नाव काय, म्हणजे एखादं मला वाटतं खाली कंपनी नाव काय आहे? कंपनीचं नाव पाटील बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड, जळगावचे आहे. हा असेल, ठीक आहे. त्यांना ज्यांना दिले ना त्यांना विचारा, याला कलर वगैरे येतोय का? जर कलर येत असेल तर मारू नका. असं होय. हा आपल्याला कलर लगेच नको आहे ना, अजून 1.5 महिना बाकी आहे तुमचं, 1.5-2 महिना. हो 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 बरोबर आहे, बरोबर. त्याआधी विचारा, नंतर मग तुम्ही रिक्स घ्या. बिना कामाचं डोक्याला ताप कशाला करताय. पुन्हा मग कलर आल्या ती बी काय हातवर करतील लोक, त्यांना बी काही संबंध नसतो त्याचा. त्यांना फक्त विकायचा आहे, ते विषय संपला. बर 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 बर, ठीक आहे ठीक आहे ठीक ठीक आहे, चालेल. कट करा तिकडून. आहे. ओके 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 ओके. तर ढोबळी मिरचीमध्ये मर होत आहे, काय करावं. मी ढोबळी मिरचीवर सांगितलं की गुरुवारी सकाळी 11 वाजता चिक मोद येथे कार्यक्रम आहे. तुम्हाला त्याचं वाटलं तर लाईव्ह बी मी तिथं करायला सांगेल कोणाला तर त्या मिरचीमधला जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाला आपण तिथं आवर्जून उपस्थित राहावं. ज्याला मिरचीचा आहे प्रॉब्लेम, मरीवर सध्या भरपूर प्रमाणात मरी येते. त्या मरीला सगळ्यात बेस्ट तुम्हाला अजून एक उपाय सांगतो. क्रॉपनसेचं चिवास म्हणून येतं, तर ते चिवास आहे का ना, तुम्ही खाणं 100% ड्रिंचिंग करा. मला वाटतं मॅट्रिक्स सोबत, मॅट्रिक्स 35% येतं ते सोबत. ठीक आहे. वजनासाठी 35-55 दादा ग्रेड खूप छान काम करते. 42-47 आहे, तर काय अडचण नाही. सर आपले 5.5 महिने झाले, बाकीला कलरचं औषध सोडू का? कलरचं औषध सोडायची गरज नाही. पोस्टर डिप म्हणून आहे ते स्प्रे घ्या, कलर नॅचरली होऊन जाईल. कारण बऱ्यापैकी त्याच्यामध्ये कलर चांगला येऊन जातो साईज झाले असले तर. ऑल ऑन ड्रिप ना दादा, ते 250 ग्रामचं पॅक, सॉरी 1 किलोच येतं, त्याच्यात 250 ग्रामच्या पुढे असतात.
साधारण आठवड्यातनं एकदा एका एकरासाठी फुडी सोडायची तिथे. पण ज्याचं 5 महिन्याच्या पुढे केली त्याने आठवड्यातनं 2 वेळा किंवा म्हणजे अर्धा किलो 2 वेळा सोडलं तरी चालेल, असा काय विषय नाही. पानं पिवळी, कडा लाल आहे. ओके, लाल कोळीचा प्रादुर्भाव दिसतो तो अंदाजानं मी सांगतो तुम्हाला. तर सगळ्यात बेस्ट आबासीन आहे किंवा ओमाइट, त्या 2 गोष्टीचा वापर करा, ते प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल तुमचा. लय मोठा काही विषय नाही तो. पाऊस पडला असता तर कुठलीच अडचण राहिली नसती डाळिंबात, पण आता पाऊस लांबलाय त्याच्यामुळे ह्या गोष्टी चालूच राहणार आहेत. त्यामुळं लय काय विषय नाही. जी कोणी मिरची 6 महिने झालेत बागेला, फास्ट कलर आणण्यासाठी काय करावे? पाण्याची अडचण आहे दादा. फास्ट कलरला ते सांगितले मी, पोस्टर ड्रिप आहे ते सोडा. निसर्गवाल्याचं केमॅस नावाचं पोटॅश येतं 10 किलोची बॅग ऑक्साईड मधली, ती सोडा. 4 ते 5 दिवसानंतर लाल होऊन जाईल बाग, काय अडचण नाही. मरीला मॅट्रिक्स बरोबर चिवास म्हणून येतं बघा. आंतरप्रवाही कीटकनाशक बुरशीनाशक एकत्र बहुतेक त्याच्यामध्ये. चिवास म्हणून क्रॉप नसेन्स येते, खूप छान रिझल्ट आहे. ड्रिंचिंग करा, ठीक आहे. तेलकटसाठी बोर्डो फवारी करू शकता. काय सांगू तुम्हाला, कॉपर कोणतंही मारलं तर डाळिंब ही कडक येणार. ज्याच्यावर टिपका आहे तो टिपका काळा पडतो, वाळतो. वाळल्यानंतर ज्या टायमाला खालून आपटेक झाड करतं आणि दाणं फुगल्या जातात किंवा साईज म्हणू शकतो, डाळिंब साईज ज्या टायमाला होईल त्या टायमाला डाळिंब फुटल्या जाते 100%. त्याच्यामुळं प्रॉब्लेम काय येत नाही. ऍग्रिकॉस महेश, हा दादा मी तुमचा व्हिडिओ बघतो, भारी असते ते व्हिडिओ, कधी बी मला काय अडचण नाही दादा, 100%. तर मला फक्त एकच गोष्ट अशी आहे सांगायची की बोर्ड तुम्हाला मारायचा ना तर खाली जमिनीवर आणि मधला बेड जो आहे त्या बेडवर मारा. बोर्डो वर झाडावर मारण्यापेक्षा खाली मारा. महत्वाचं, आपण कोणतेही फवारा मारताना वर झाडावर मारतो, प्रॉब्लेम जमिनीवर असतो. जे काही बॅक्टेरिया आहेत त्या जमिनीवर पण असतात. तुमच्या वरच्या मरतील किंवा थांबतील, ज्या टायमाला पुन्हा खालच्या वर जातात, त्यामुळे हा प्रॉब्लेम कंटिन्यू चालू असतो. त्याच्यामुळे तुम्ही 100% ह्या गोष्टी ला म्हणजे मी माझ्या शेड्यूल मध्ये पण आहे की तेलकटचं स्प्रे मी खालनं जमिनी मारायला दिलेत पहिल्यांदा, टेस्टिंगला पण आणि बाग सेटिंग झाल्यावर पण. तुम्ही बऱ्यापैकी माझं शेड्यूल वापरला असेल, बघितलं असेल, ज्यांनी वापरलं त्यांना माहित आहे या गोष्टी, ठीक आहे. आता घोळ असा झालाय, मी आज दिवसभर विजिटला होतो, बॅटरी चार्जिंग पूर्णपणे संपले. मगाशी 10% मेसेज आला होता, त्यामुळे आता हे पूर्णपणे संपतंय. एक वर्षे झाड आहे ते पिवळं पडून जळत आहे. साधारण मी त्याला ते सांगतोय की ड्रिंचिंग आपल्याला 4 ते 5 प्रकारचे करायचे आहेत. मला तर मेसेज टाका माझ्या नंबरला, मी तुम्हाला त्याचा रिप्लाय 100% देईल, काही अडचण नाही, ठीक आहे. सरकी पेन, कपरी पेन, गोल्ड सरी चालू केले चालते, 100% करा आता, काहीच अडचण नाही. ट्रेस मध्ये जात आहे काय, फक्त हॅरिक्युलन सोडा खालनं, वरनं तुम्हाला सांगतो ऑक्सिजन आणि सिलिकॉन किंवा तेच मारा, निघून जाईल ट्रेस वगैरे, काही अडचण नाही. काळी जार होती झाड, काही अडचण नाही आता. कारण फास्ट का बोलते, माझं चार्जिंग पूर्ण संपले. जेवण आज केलं नाही कारण दुपारी जेवणावर देतं पंढरपूरमध्ये, त्यामुळे जेवायचा काही विषय नाही. ठीक आहे, चला सगळ्यांना बोलून छान वाटलं. आपण असंच 1-2 दिवसानंतर डबल अजून भेटू. सर काटा चटणी केलं, कोणता स्प्रे घ्यावा, कोणतेही चांगलं बुरशीनाशक मारा, ताकद वगैरे मारू शकता, काही अडचण नाही. स्प्रे घ्या महत्वाचं. आणि साधारण स्प्रे घेताना 200 लिटरच्या ठिकाणी 200 पाणी लागत असलं तर 300 लिटरचा स्प्रे घ्या. साधारण महिन्यातून एकदा स्प्रे आपल्याला जमिनीवर म्हणजे त्या बेडवर सुद्धा बुरशीनाशक मारायचं आहे. कीटकनाशक मारलं तर चालतं. महिन्यातून एकदा बाग धरलेले असो किंवा न धरलेले असो, बेडवर औषध मारणं गरजेचं आहे आणि ते मारायचं आहे आपल्याला, ठीक आहे. साईज साठी काय करावे दादा, साईज साठी ऑर्चिड ॲग्रोचं वेड झोन आहे, हर्क्युलिन आहे, झूम आहे, ह्या गोष्टी कंटिन्यू चालू ठेवा, तुम्हाला साईज समोर भेटून जाईल, काही अडचण नाही. आता चार्जिंग संपले त्याच्यामुळे आता काही जास्त बोलू शकत नाही. जे नवीन जॉईन झाले